नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इसवी सन पूर्व 6व्या शतकातील धार्मिक सुधारणांच्या चळवळीची कारणे अथवा जैन धर्म व बौद्ध धर्म यांच्या उदयाची कारणे पाहणार आहोत. चला तर मग आज आपण जैन धर्म व बौद्ध धर्म यांच्या उदयाची कारणे पाहू. इसवी सन पूर्व 6वे शतक हे धार्मिक विचारमंथनाचे शतक म्हणून ओळखले जाते. या शतकात जगातील प्रस्थापित धर्माविरुद्ध प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून येते. चीनमध्ये कन्फ्युशियन्सने नवीन शिकवणुकीचे विचार मांडले गेले. त्याचे तेथील लोकांचे स्वागत केले. इराणमध्ये धार्मिक चुकीच्या समजुतीमुळे झरतो विरोधी केला. भारतातील वैदिक धर्म अत्यंत गुंतागुंतीचा व क्लिष्ट झाल्यामुळे नैतिक सदाचरण व चित्तशुद्धीला महत्त्व देणारे विचार जैन व बौद्ध धर्मांनी मांडलेले दिसून येते. यांनी वैचारिक जागृतीची चळवळ सुरू केली. अशी ही धार्मिक चळवळ सुरू होण्यास अनेक कारणे कारणीभूत होते. ती कारणे आपण पुढीलप्रमाणे पाहू. त्यामधील पहिलं कारण वैदिक धर्मातील क्लिष्टता. ऋग्वेदकालीन आर्यांचा धर्म हा साधा होता. निसर्ग देवतांच्या प्रार्थना करून त्यांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञामध्ये हवीर भाग अर्पण करणे असे साधे स्वरूप होते. मात्र कालचक्रामध्ये यज्ञसंस्था प्रबल बनल्या. यज्ञविधी गुंतागुंतीचे व क्लिष्ट होत गेले. यज्ञविधीचे शास्त्रच निर्माण झाले. त्याचे ज्ञान संस्कृत भाषेत असल्याने सामान्य माणसाची भाषा पाली असल्यामुळे त्यांचे यज्ञकर्मासंबंधी अज्ञान वाढत गेले. दुसरा मुद्दा पुरोहित वर्गाचे वर्चस्व. वर्णाश्रम पद्धतीमुळे ब्राह्मण वर्गाला समाजात विशिष्ट स्थान मिळत गेले. यज्ञविधी करणाऱ्या पुरोहितांना समाजात मान व प्रतिष्ठा होती. त्यांच्याशिवाय कोणतेही विधी धार्मिक कार्य होत नसे. राजाचा सल्लागार म्हणून त्यांचीच नियुक्ती होत. व्यक्ती जीवनातील संस्काराच्या वेळी ब्राह्मणांचेच मार्गदर्शन लागत असे. सुरुवातीस तपसामर्थ्यामुळे व विद्वत्तेमुळे समाजात ब्राह्मणांना आदर होता. मात्र त्या काळात या गुणांचा ऱ्हास झाला. त्यांच्या या वर्चस्वाविरुद्ध धार्मिक नवीन प्रवाह निर्माण होत गेला. तिसरा मुद्दा यज्ञयागाचे अवडंबर. वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ केले जात. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आहुती दिल्या जाऊ लागल्या. पुढे पशुहत्या होऊ लागली. यज्ञयागाचे अवडंबर माजत गेले. यज्ञयागातील हिंसा व क्रौर्य अमानुष होऊ लागले. अशा या कर्मकांडाला सामान्य माणूस विटला जाऊ लागला. पुढचा चौथा मुद्दा जाती व्यवस्था. संहिता काळात समाजातील व्यक्तीचे स्थान गुणावर अवलंबून असे होत गेले. मात्र विदुत्तर काळात समाजातील व्यक्तीचे स्थान व प्रतिष्ठा तिच्या जातीवर अवलंबून राहू लागले. चातुर्वर्ण व्यवस्था दृढ होत गेली. वर्णसंस्काराने अनेक जाती निर्माण होत गेल्या. जातीबंधने कर्मठ बनली. ब्राह्मण वर्गास सामाजिक दर्जा व विशेष हक्क होते. क्षत्रियांनाही समाजात मानाचे स्थान होते. मात्र शूद्रांची स्थिती अत्यंत दयनीय बनली गेली. यामुळे समाजाची नवीन तत्वावर उभारणी व्हावी असे काळाचे आव्हान निर्माण झाले. यातूनच नवीन धर्मप्रवाह उदयास आला. पाचवा मुद्दा गहन तत्त्वज्ञानाचे उच्चाटन. सर्वसामान्यांना यज्ञिक धर्माच्या आणि जातीभेदाच्या कचाट्यातून बाहेर काढून त्याला मोक्षाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रह्म, आत्म, माया, मोक्ष अशा गहन विषयावर केलेल्या चर्चेमुळे
सामान्य माणूस संकटातच सापडला. याज्ञीय विधीचे कर्मकांड व उपनिषदांचे गहन तत्त्वज्ञान याच्या अवडंबरातून कुणीतरी समाजाला साधा सोपा उदात्त मार्ग दाखवणे आवश्यक होते. 6वा मुद्दा, धार्मिक कृत्यात खर्चाचे अवडंबर आणि कर्मकांडाचे स्तोम. यामध्ये वेदकाळात धार्मिक विधी विनाखर्च होत असत, मात्र पुढील काळात यज्ञविधीला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असे. यज्ञ, आहुती, पूजा साहित्य, बळी असे धार्मिक विधी अत्यंत खर्चिक झाले. त्यावेळेचे ग्रंथ संस्कृत असल्यामुळे लोकांना खरा धर्म कोणता हेच समजत नव्हते. ब्राह्मणांच्या वर्चस्वामुळे त्यांनी संस्कृतालाच प्राधान्य दिले. वैदिक धर्मातील अध्यात्म लोकांना समजेनासे झाले. त्यामुळे सर्वसामान्य लोक कनिष्ठ प्रतीच्या मंत्रावर विश्वास ठेवू लागले. युद्धात विजय मिळवण्यासाठी, रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी, विरोधकांचा काटा काढण्यासाठी जारण-तारणाचे प्रकार सुरू झाले. या खुळ्या समजुतीच्या जाळ्यात लोक फारच गुरफटत गेले. यामुळे वैचारिक क्रांतीची गरज निर्माण झाली. वेदकाळातील निसर्गदर्शित देवतांचे स्वरूप व प्रार्थना तसेच सुलभ आचार होते. उत्तर वेदकाळात याज्ञीय धर्माला महत्त्व वाढत गेले. याज्ञीय आचार ही गुंतागुंतीची झाली. परमेश्वराची कृपा मिळवण्याचे साधन म्हणून यज्ञाला फार महत्त्व. त्यातील मूलभूत तत्व नष्ट झाले. यज्ञविधीचे अवडंबर माजले गेले. यज्ञात हिंसा वाढली. धार्मिक विधीत पुरोहितांचे महत्त्व वाढले. उपनिषद काळात याविरुद्ध प्रतिक्रिया उमटली. तथापि आत्म्याचे बहुरूपी उदात्तीकरण झाल्यामुळे ऐहिक जीवनाला अर्थ राहिला नाही. धार्मिक जीवनात अस्थिरता निर्माण होत गेली. उपनिषदातील वैचारिक विचारप्रणाली सामान्यांच्या आवाक्यातील नव्हती. त्यामुळे ब्राह्मण वर्गावर सामान्यांचा विश्वास राहिला नाही. अशा अवस्थेत समाजाला नवीन मार्गदर्शनाची फार गरज निर्माण झाली. उत्तर वेदकाळात याज्ञीय कर्मकांडाच्या आचाराविषयक साचेबंदपणा आणि अतिरेकी कर्मकांड व उपनिषदांना मांडलेली आत्यंतिक विचार यामुळे दोलायमान झालेल्या समाजात योग्य मार्ग कोणता हेच समजणे अशक्य होत गेले. त्यामुळे तत्कालीन धर्माबद्दल विद्वान लोकात असंतोष निर्माण होत गेला. यातून तर्कवाद, संदेहवाद, भौतिकवाद, मूलतत्ववाद इत्यादी 60 पेक्षा जास्त संप्रदाय सुरू झाले. त्याच काळात समाजाला दैनंदिन आचारावर आधारलेले सुलभ मार्ग दाखवण्याचे कार्य बौद्ध व जैन धर्माने केले. प्रचलित आचारविचारांना दूर सारून नवा मार्ग त्यांनी समाजासमोर मांडला. त्यामुळेच वैदिक धर्माच्या प्रभावापासून पूर्वेकडे असणाऱ्या गणराज्यात त्यांचा प्रभाव फार वाढीस लागला. धन्यवाद. आज आपण इसवी पूर्व 6व्या शतकातील धार्मिक सुधारणा चळवळीची कारणे अथवा जैन धर्म व बौद्ध धर्म यांच्या उदयाची कारणे बघितली. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आजीविक पंथाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.